देसाई जळगावचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे। बंदूक परवाना मिळवण्यासाठी सरपंच नामदेव निकम यांनी स्वतःवर हल्ल्याचा बनाव केला। पोलीस तपासामध्ये ही मोठी माहिती समोर आलेली आहे। फिर्यादी सरपंच नामदेव निकम आणि साक्षीदार प्रवीण इंगळे यांना विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी हा हल्ल्याचा बनाव केल्याचं कबूल केलं आहे। 26 डिसेंबरला सरपंच नामदेव निकम यांच्यावर चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती। 4 अज्ञात इसमांनी 2 व्हीलरवर पाठीमागून येऊन हल्ला केला आहे आणि त्या हल्ल्याचं स्वरूप असं त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या गाडीवर सर्वप्रथम मांडी टाकली, त्यानंतर दगड मारले आणि नंतर गाडीमध्ये पेट्रोल टाकून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। कबूल केलेला आहे की त्यांनी हा बनाव केला होता आणि हा बनाव त्यांना आत्मसंरक्षणासाठी वेपन लायसन्स म्हणजे शस्त्र परवाना पाहिजे होता आणि त्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला आहे असं कबूल